सासू आणि नवरा म्हणतात, मॅडम ती खातच नाही आणि म्हणून हिचं हिमोग्लोबिन वाढतच नाही. बऱ्याचशा पेशंटची ओपीडी मध्ये हिमोग्लोबिनची तपासणी केल्यानंतर असे आढळून येते की त्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे. मग पेशंट म्हणते, मॅडम मी तर सर्व खाते, मी गोळ्याही व्यवस्थित घेते, तरी सुद्धा हिमोग्लोबिन वाढत नाहीये. शरीरामध्ये हिमोग्लोबिन लेवल नॉर्मल असणे हे बाळाच्या वाढीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर गोळ्या घेऊनही आणि व्यवस्थित जेवण करूनही हिमोग्लोबिन वाढत नसेल तर याची वेगवेगळी कारणं असू शकतात. जसे की तिला आयरन ऍब्सॉर्प्शनचा प्रॉब्लेम असू शकतो, व्हिटॅमिन B12 आणि फोलिक ऍसिडची कमी असू शकते, क्रॉनिक ब्लड लॉस जसे की हेवी पिरियड्स मलेना असू शकतो, किंवा सिकल सेल ट्रेट किंवा थॅलेसेमिया ट्रेटही असू शकतो. आणि कधी कधी तर असं होते की चुकीच्या वेळेस गोळी घेतल्यावरती सुद्धा आयरन ऍब्सॉर्प्शन व्यवस्थित होत नाही आणि हिमोग्लोबिन वाढत नाही. जसे की कॉफी किंवा चहा सोबत जर तुम्ही आयरनची गोळी घेतली तर त्याचं ऍब्सॉर्प्शन कमी होतं. त्यामुळे काही तपासण्या जसे की HB इलेक्ट्रोफोरेसिस, स्टूल टेस्ट किंवा आयरन स्टडीज या करून आपण हिमोग्लोबिन कमी असण्याचे कारण शोधू शकतो आणि त्यावरती योग्य उपचार देऊ शकतो.